परंतु पाळायचं कधी, थांबायचं कधी हे आपल्याला जर का कळलं तर त्या यशाच्या परमोच्च शिखरावरती आपल्याला पोहोचणं सहज शक्य होतं. आणि यशाच्या परमोच्च शिखरावरती पोहोचण्यासाठी आपल्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव रुपेजी पाटील आपल्याला मार्गदर्शन करतील. मी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपला स्वागत करतो आणि आपलं मार्गदर्शन आपण ऐकूयात. धन्यवाद. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिवादन करतो. मी आज तुमच्यासमोर इथे सचिव म्हणून उभा आहे किंवा आम्ही सगळेच पदाधिकारी इथे आम्ही व्यासपीठावर आहोत. ते आमचे आज राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, युवकांचे आधारस्तंभ, युवकांचे नेते म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांना इथे नमस्कार करतो. आपण इथे आलात आणि म्हणून मी युवा सेनेच्या आमच्या सर्वांच्या वतीने आपलंही इथे स्वागत करतो. व्यासपीठावरील माझे सगळे सहकारी, मुळात इथे आता तुम्हाला जे चिमटे काढून अगदी त्यांनी भाषण केलं आणि ते अगदी मी त्यांच्यासोबत अगदी फार पूर्वीपासून काम केलं आहे आणि आज ते कुटुंब प्रमुख म्हणून आज आपल्यासोबत आहेत. जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संतोषभाई भोईर आणि एकूणच सगळेच माझे पदाधिकारी, युवती सेना समोर बसलेले युवती सेनेचे पदाधिकारी, कॉलेज कक्षाचे पदाधिकारी, सन्माननीय सगळेच पत्रकार बंधू आणि जमलेले संपूर्ण सगळे युवा सैनिक यांना मी सगळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र. आपण कदाचित कंटाळलेले असाल, पण आता जसं संतोष भोईर साहेबांनी सांगितलं की ते आता आपले मोबाईल चेक करणार आहेत, मग सगळ्यांनी आत्तापासूनच आपले मोबाईल थोडे लॉक करून घेऊया, कारण कधी ते मोबाईल घेतील आणि चेक करणार आहेत. पण आपल्याला असा जिल्हा प्रमुख तो प्रोग्रेसिव्ह मतांचा आहे, त्यांना हे सगळं माहिती आहे. तर मी आत्ताच सन्माननीय खासदार साहेब श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र दौरा करून आलो. तो दौरा नाशिकपासून आमचा सुरू झाला, मालेगाव, धुळे, अगदी ग्रामीण भागात चालू झाला. तिथून आलो. तिथून आम्ही काय दौऱ्यामध्ये पाहिलं की बाबा त्या विधानसभेमध्ये आपण सगळ्यांकडे हा मोबाईल आहे, पण त्या मोबाईलच्या माध्यमातून जो आपला पक्षाचा प्रचार आहे तो आपण करतोय का, हे आम्ही जेव्हा पाहिलं त्या वेळेला असं कळालं की आपण सगळ्यांचा स्क्रीन टाईम जो आहे मोबाईलचा, आपण किमान रील्स बघता बघता 1-2 तास घालवतो आणि त्याच्यात आपण आपला 5 तास 6 तास, तुम्ही आता बघा कोणाचं, तुम्ही स्वतःचा स्क्रीन टाईम ओपन करा आणि बघा की तुम्ही दिवसातले 5 ते 6 तास तुमचा मोबाईल सांगतोय की तुम्ही माझ्या मोबाईलवर, तुम्ही आपल्या मोबाईलवर हे घालवले आहेत. मग ह्या 5 ते 6 तासांमधून जर मुख्यमंत्री साहेब 24 तासामधून 20 तास काम करतायत, 18 तास काम करतायत, तर आपल्या त्या 5 तास 6 तासामधून आपण आपल्या पक्षाचं किती काम केलंय हे आपल्याला थोडं बघावं लागेल. आणि आपण नुसतं समोर बसलोय किंवा घरात बसलोय, तर मी माझ्या शिवसेना पक्षाचा, मी माझ्या युवा सेना पक्षाचा 1 तास प्रचार मी कसा मोबाईलच्या माध्यमातून करू, हे आपण जेव्हा ठरवाल आणि हे आपण स्वतःहून सुरुवात कराल, त्यावेळेला मला असं वाटतं की आमदार, खासदार हे आपले नक्कीच निवडून येणार. आणि ही जी विधानसभा आहे, आता माझ्या सगळ्याच वक्त्यांनी, पुढच्या अगोदरच्या वक्त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, प्रसाद छान बोलला, अमर बोलला, त्यांनी अगदी अचूक माहिती सांगितली की इथे किती काम झालंय. आपल्याला मी असं म्हणतोय की मी उरण विधानसभा, जरी म्हणजे माझं गाव उरण आहे, मी राहिलो मुंबईत, आता राहतोय पनवेलमध्ये, पण मी माझ्या जेव्हा उरणचा विकास बघतो आणि मी जेव्हा कर्जतचा विकास बघतो, मला असं वाटतं की मला कर्जतमध्ये सुद्धा यायला हवं, राहायला. आणि मी आता तोरवे साहेबांना म्हटलं की आम्ही प्रचाराला तरी येऊ, कारण इतका विकास झालेला आहे, सगळीकडे काम झालंय, रस्ते चांगले झालेत. आता येताना विठ्ठलाची मूर्ती, मी अनेक रील्समध्ये ती मूर्ती, अनेक ज्या मुंबईचे लोक आहेत जी इकडे ह्याच्यासाठी येत आहेत, राहायला येत आहेत 2 दिवस, एक पर्यटन म्हणून येत आहेत, ते त्या विठ्ठलाच्या मूर्तीसमोर जाऊन आपल्या त्या रील्स बनवत आहेत. अरे हाच आपला पक्षाचा प्रचार आहे, हाच आपला शिवसेनेचा प्रचार आहे, ते करतायत, आपणही करायला हवं. आपण इथे किती काम करतोय,
आपण जर आपले जे थोरवे साहेब आपण इथे आमदार म्हणून काम करतायत, 5 वर्षामध्ये त्यांनी जे काम केलं हे आपल्या जवळच्या नातेवाईकांपर्यंत, आपले जवळचे मित्र यांच्यापर्यंत आपण पोचवलं नाही तर त्या खऱ्या अर्थाने त्याची पोचपावती आपल्याला मिळत नाही. म्हणून आपण आपल्या काही ग्रुप्स, म्हणजे मी या माध्यमातून आज जो आपला ही आढावा बैठक आहे, हा संवाद दौरा आहे, आज या ॲक्च्युली दौऱ्यासाठी सन्माननीय कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक येणार होते, माझे सहकारी किरण साळी येणार होते, पण कालच आपण काही उमेदवार जाहीर केले आणि उद्याच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की त्यांना तुम्ही फॉर्म भरून घ्या, म्हणून त्यांना यायला मिळालं नाही. तर ह्याच माध्यमातून मी तुम्हाला सांगायला आलोय की आज आपण यूथ जो आहे हा शिवसेनेच्या पुढे धावणारा यूथ वाटला पाहिजे, तो आहेच, पण आपण तो आणला पाहिजे, प्रत्यक्षात कार्यान्वित केला पाहिजे. आपण सगळे इथे युवती सेना आहे, युवा सेना आहे, हे सगळे कॉलेजमधले आहात. मला असं वाटतं सगळे इन्स्टावर तर सगळेच आहात, प्रत्येक जण इन्स्टावर असाल तर ते इन्स्टाचे आपण जेव्हा रील्स पाहत असतो तर आपल्या इथे जिथे आपण राहतो तर इथे आपल्या कामाची रील्स आपण 1-2 तरी टाकावी आणि त्याच्यातून आपलं जे काम आहे हे आपल्या इतर जनतेसमोर, आपल्या मित्रांसमोर जायला हवं. म्हणून तो मी मगाशी म्हटलं की 1 तास आपला सोशल मीडियाच्यावर आपल्याला घालवायचं आहे. राहिली दुसरी गोष्ट, आपण जो यूथ आहात, आपण कॉलेजमध्ये जातो, आपण फर्स्ट वोटर युवा सेनासाठी. युवा सेना हे जन्म कशासाठी घेतला युवा सेनेने? युवा सेना म्हणजे आपला जो फर्स्ट वोटर ज्याला म्हणतो, म्हणजे 18व्या वर्षामध्ये जेव्हा मतदार म्हणून आपण येतो तरुण, तो आपल्या पक्षात यायला पाहिजे. आणि म्हणून तो पक्षात कसा येईल, तो मतदार कसा येईल आणि त्याचं पहिलं मत हे आपल्याला कसं मिळेल. जसं मला असं वाटते, अमर तूही म्हणाला, संदीप म्हणाला की यूथ आज देशामध्ये युवकांचा देश म्हणून समजला जातो. आपण सगळे आज बसलात, आपण पुढे आपला आमदार ठरवण्याची ताकद युवकांमध्ये आहे असं म्हणू शकतो. उद्या आपण आपला खासदार आपण निवडून आणू शकतो. म्हणून अशा वेळेला युवा सेना फार महत्त्वाचा घटक असणार आहे, महत्त्वाची संघटना असणार आहे. आम्ही इथे आलोय, आपण आजही युवा सेनेत काही वेळात पक्षप्रवेश करणार आहोत. अनेक तरुण, अनेक युवती आपल्या ह्या पक्षात येत आहेत. त्यांना समाविष्ट करून घेण्यासाठी आपला हा बळकट नेता, आपले पुढचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि सन्माननीय श्रीकांत शिंदे साहेब हे रेडी आहेत. पण आज आपल्याला ह्या मेळाव्याच्या माध्यमातून, या बैठकीच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं, चालू करायचं आहे. इतर ठिकाणी जोराने कामं चालू झालीत. आम्हीही या विधानसभेमध्ये इथे येणार आहोत, आमच्या टीमसोबत येणार आहोत. जसा अमर जसं म्हणाला की तो तालुका प्रमुख होता, मी रायगड जिल्ह्यामधून सांगू इच्छितो की युवा सेनेचा पहिला सभापती म्हणून तो इथून महाराष्ट्रासाठी आपल्या विधानसभेतून गेलेला आहे. म्हणून त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवायला हव्यात. तसंच उरण विधानसभेमधून साहेब युवा सेनेचा पहिला सरपंच आम्ही मातोश्रीवर नेला होता. तसंच अमर मिसाळ सुद्धा आम्ही, म्हणजे ही जी आपण उत्तर रायगड जी युवा सेना आहे ही सातत्याने काम करतोय. मी जे ते सगळे बसलेले आमचे जे सगळे पदाधिकारी आहेत हे सगळे खतरनाक पदाधिकारी आहेत. खतरनाक यासाठी कारण युवा सेनेचं मी 10-15 वर्षापूर्वीपासून इथे काम केलं आहे. आम्ही एकदा म्हटलं की ह्या कॉलेजमध्ये जायचं आहे, दिलकॅप कॉलेजला जायचं आहे. आम्ही जे सुटलो आणि तिथे जाऊन युनिट्स ओपन करण्यापासून HOD कोण त्रास देत असतील, मग MGM कॉलेज असेल, मला असं वाटतं माझ्यावर 14 केसेस आहेत, रोशन इथे आहे त्याच्यावर काहीतरी केसेस आहेत, मला असं वाटतं आपल्याला बऱ्याच जणांना केसेस असतील. कारण आम्हाला वरून आदेश यायचा ह्या कॉलेजमध्ये ह्या युवतीला त्रास झालाय. आम्ही जे 15-20 लोक जायचो आणि आम्ही जे पकडून, म्हणजे आता इथे आम्ही सांगू शकत नाही, पण आम्ही असे हंगामे केलेत की त्या कॉलेजला आपल्याला ती न्याय द्यावाच लागला. ही युवा सेनेची ताकद आहे. मी तुम्हाला म्हणतो की पूर्वीचे, मी नाव घेणार नाही, पण पूर्वीचे युवा सेना प्रमुख यांनी एकदा मला रात्री सांगितलं की उद्या इथलं कॉलेज आहे ऐरोलीचं 3 दिवस बंद असायला हवं. आता ते ऑर्डर द्यायचे, पण आपल्याला आमची जी युनिट होती हीच सगळी मुलं होती. आम्ही कॉलेजला गेलो, फॅन पडला होता, सगळेच फॅन आम्ही चेक करायला लावले. याच्यात 3 दिवस आम्ही असं म्हटलं की जोपर्यंत हे 300 फॅन होत नाहीत दुरुस्त तोपर्यंत कॉलेज सुरू करणार नाही. आणि त्याच्यामुळे ते कॉलेजला त्यांना 3 दिवस सुट्टी द्यावी लागली आणि त्या सगळ्या फॅन्सला आम्ही सर्टिफिकेट मागितलं की ते कुठलाही पडणार नाही.
तर ही युवा सेनेची जी ताकद आहे ती आम्ही दाखवून दिली आहे. आज व्यासपीठावर अनेक हे युवा नेते आहेत, युवा सेनेचे पदाधिकारी आहेत, हे काम करून आलेत. मी तुम्हाला आवाहन करतो, आपण ही या अनुषंगाने काम चालू करू. इथला जो आमदार आहे त्याला जिंकून येणारच, पण खूप मोठ्या मताधक्क्याने जिंकून येण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. मला इथे बोलवलंत, मला बोलायला तुम्ही दिलत. मी आपल्या उपस्थित ही लोकांचे सर्व व्यासपीठावरील आणि समोरच्या सगळ्या पत्रकार बंधू असतील आणि आमचे सगळे युवा सेनेचे पदाधिकारी असतील, शिवसैनिक असतील, यांचे मी आभारी मानतो आणि सर्वांना येत्या उद्यापासूनच काम करण्याच्या युवा सेनेला सूचनाही देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आपल्याला थांबायचं आहे, इथे आपण पक्षप्रवेश करतोय, तर आपल्याला सगळ्यांना थांबायचं आहे. सावध, सजग, सतर्क भाषण आपण केलं दादा. धन्यवाद. आपण या ठिकाणी पक्षप्रवेश स्वीकारतोय. मी ज्या ज्या मुलांची नावे घेईन त्याने उजव्या साईडने यायचं आहे आणि डाव्या साईडने खालती उतरायचं आहे. ज्या ज्या व्यक्तींची, ज्या ज्या मुलांची आपण नावं घेऊ येते त्यांनी उजव्या बाजूने यायचं आहे आणि डाव्या बाजूने उतरायचं आहे.